नमस्कार मंडळी, मी साजेश पटेल तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर कोपर करण्याचा साजेश. तर आताच आपण जस्ट आपल्या चॅनलचं नाव अपग्रेड केलेलं आहे, चेंज केलेलं आहे. तर आज पहिलाच व्हिडिओ आपला कोपरकेरणीमधला असेल. कोपरकेरणीचा साजेश म्हणजे कोपरकेरणीचा एक व्हिडिओ झालाच पाहिजे. तर आपल्या चेरेदेव मंदिरात आहोत आपण आता. हे आमचे गावचे रक्षक देवता आहेत. आज इथे असते, वर्षातून एकदा महापूजा असते आणि सत्यनारायण पूजा असते इथे. त्याला दर्शन आता आपण आहोत चेरेदेव मंदिरात आणि गाभाऱ्यात आहोत आता मंदिराच्या. तर आपल्याला थोडीशी आपल्या या पूजेबद्दल किती वर्ष झाली काय सर्व माहिती भेटणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्ही. तर काका, आपल्या या पूजेला किती वर्ष झाली? जवळजवळ 51 वर्ष झाली. 1975 पासून 75 पासून ही आपली पूजेची सुरुवात झालेली आहे. ती पहिल्या महिला वर्गाने केलेली होती. म्हणजे आज ज्या आहेत काही समजा लग्न होऊन दुसऱ्याकडे गेलेले आहेत, तेव्हापासून ही परंपरा चालू आहे. आणि ही परंपरा अशी महिलांनी चालू केल्यानंतर चेरेदेव मित्रमंडळाची जी मुलं होती, क्रिकेट मंडळ होता, दोस्ती मित्र मंडळ होता, त्यांनी ही पारंपरिक सेवा चालूच ठेवलेली आहे. हा जागृत देवच आहे. आमच्या घराच्या बाजूला असल्या कारणाने आम्हाला कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही. देवाचा धावा केला की देव आमच्या पाठीशी धावूनच येतो, तसं आम्हाला वाटतंय. म्हणून जास्तीत जास्त आम्ही त्याची सेवा करतो. आणि काका, चेरेदेव आपल्या हाकेला नेहमी धावतो. आपल्या गावाचं रक्षकच आहेत, रक्षण करणारच ना. जर कोणी संकटात असेल तर चेरेदेव धावून येतो. हो, कोणी या देवाला नवस जरी बसला तो नवसाला पावतो. तर चेरेदेवाचं हे मंदिर आपल्या वाडवडिलांपासूनच असेल. पहिला मंदिर नव्हता, खुल्या जागेवर ओपन होता. ओपन होतं. काही का आमचे म्हातारी मंडळी सांगायची, ह्या
देवाला मंदिर बांधलं तर पडतो. हा. पण आम्ही दोस्ती मित्रमंडळ, चेरदेव मित्रमंडळ यांनी सगळ्यांनी एकजूट होऊन सहकार्य करून कसं तरी पहिला बांधलेला होता. त्याच्यानंतर देणगीदारांनी देणगी दिल्यानंतर स्लॅब बांधकाम टाईल्स वगैरे बांधून आता मंदिराची शुभ वाढवण्यात आली. रामकृष्ण हरी 1975 पासून चाललेली ही सत्यनारायणची महापूजा जोमाने शेजारची जेवढी पाटील कुटुंब असतील, म्हात्रे कुटुंब असतील, जोमाने हिरारे आगासकर आले असेल, मुकादम सर्वजण हिरारेने भाग घेतात आणि सत्यनारायणच्या पूजेला वर्गणीद्वारे साहित्याच्या रूपाने वस्तुरूपाने मदत करतात. आणि दरवर्षी सत्यनारायणची पूजा होत असते आणि त्याच्यामध्ये भजनाचा कार्यक्रम होत असतो. वारकरी भजन मंडळ, गावातील संगीत भजन मंडळ, वैकुंठवासी पडना जगू पाटील यांचे चिरंजीव अशोक पाटील, गजानन पाटील हे भजन करत असतात. दरवर्षी त्यांची इथं सेवा असते. आणि महाराज आपल्या या चेरेदेवच्या पूजेला पण सत्यनारायणची सर्वांना चान्स देतो का दरवर्षी? असं ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे, नवीन जोडपं असतात, त्यांना आपण पहिला मान दिला जातो. आणि अवेलेबल नसेल म्हणजे लग्न झालेलं तर कोणीही बसू शकतो ना, आपल्या स्वइच्छेने बसू शकतो. स्वेच्छेने बसू. बायकोनवरा म्हणजे जरी म्हातारे असले, कोणी बसायला तयार नसला, कोणाचं लग्न समजा एकाच वेळेला 4 कुटुंबियांमध्ये झालेला नसला तर माझ्यासारखा वयस्कर माणूस तेही बसू शकतात, तेही बसतात. किंवा कोणीच बसायला तयार नाही तर मग आम्ही आहोत. बरोबर. म्हणजे सर्वांचा मान ठेवला जातो. सगळ्यांना विचारूनच म्हणजे पूजेवर. आणि पूजा असते आपल्या चेरेदेव आलीमध्ये, बरोबर, पाटील आलीमध्ये, मंदिरामध्ये. तर असं काही नाही की दुसऱ्या आलीतले सर्व पूर्ण प्रॉपर गाव असतो ना आपल्या याच्यात, सहभाग घेतो ना टोटल याच्यामध्ये सहभागी होतो. चेरेदेव भगवान की जय. आणि आता मंडळी सर्व भजन वगैरे सर्व झालेलं आहे. आता आपण जाऊया जिथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तिथे सर्व महिला मंडळ आहे आपल्या चेरेदेवालीमधील. त्यांना काही आपण प्रश्न विचारूया की आपल्या चेरेदेवच्या महाप्रसादाबद्दल आणि पूजेबद्दल सर्व प्रश्न विचारूया, सर्व माहिती कलेक्ट करूया. व्हिडिओ संपूर्ण बघा, खूप छान व्हिडिओ होणार आहे. आता पोहोचलो आपण जेवणाच्या काउंटरला. तर इथे सर्व दाल भात भाजी आणि सर्व स्वीट पण आहे. तर आपण थोडस विचारूया. तर आपलं आता जेवण भरपूर आहे का अजून बाकी? अजून भरपूर जेवण बाकी आहे. आम्हाला निदान 11 साडे 11 तरी वाजतात. हे सर्व साफसफाई वगैरे करताना सगळे माणसं वगैरे जेवण वगैरे गेली की आम्ही सगळे एकत्र बसतो आणि सगळे म्हणजे विचार विनिमय करतो वगैरे. आणि आपल्या या चेरेदेवालीमध्ये हा प्रोग्राम असतो, पण जेवायला संपूर्ण गाव असतं ना, पूर्ण गावाचा सहभाग असतो ना आपल्या गावाची पूर्ण पूजा असते. आणि याच्यामध्ये सत्यनारायणची पूजा पण असते ना आपली. नेहमीप्रमाणे 2 जोडपे बसतात पूजेवर आपले. आणि पूर्ण गावाला तर आता 51 वर्ष झाली आपल्या पूजेला. 51 वर्ष बघा मंडळी, 51 वर्ष आपल्या या पूजेचं. आमच्या महिला आणि सर्व पुरुष एकत्र. आता हे आपलं 50% तरी जेवण बाकी असेल का अजून? की 50% अजून पब्लिक जेवायची बाकी आहे मंडळी. तर गावातून प्रत्येक आळीतून इथे मंदिरात खूप गर्दी होते दर्शन घ्यायला, कारण आपल्या चेरेदेव आपले रक्षक आहेत गावाचे. पहिल्यापासून सर्व येतात, दररोज येतात, दर्शन घेऊन जातात. चला आता आपण अजून एका साईडला काउंटर आहे, तिथे थोडी माहिती कलेक्ट करूया. आणि इथे छान मस्त व्यवस्था आहे जेवणाची.
सर्वजण महाप्रसादाचा लाभ घेतात. आता आपण जाऊया दुसऱ्या काउंटरकडे. इथे जेंट्ससाठी पूर्ण व्यवस्था केलेली आहे आणि इथे आपले मुकेशभाई आहेत. मुकेशभाई जेवलास? जेवलो. मग आता गर्दी अजून आहेच ना, कंटिन्यू आहे ना? गर्दी राहणारच, बराच वेळ राहणार. आणि इथे सर्वजण महाप्रसादाचा लाभ घेताना तर आता सर्व आपली भजन मंडळी पण जेवण महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. बोला मग चेरेदेव भगवान की. आणि पूर्ण इथे संपूर्ण जेवणाची व्यवस्था आहे. या साईडला पण इथे सर्व जेंट्ससाठी वेगळं केलेलं आहे. आणि इथं आपलं तरुण मंडळ बघा जेवण वाढायला. दमलेस का रे? नाही ना दमले? अजून आपल्याला भरपूर वाढायचं आहे ना, 1-1.5 तास लागेल ना अजून. काय काय आहे जेवायला? दाल भात भाजी, एकदम महाप्रसाद आहे ना. सर्वजण इथे महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. माऊली नमस्कार. नमस्कार. जेवले? जेवलो. महाप्रसाद घेतला? घेतला. मंडळी आपल्या समोर आहेत आपल्या चेरेदेवालीतील महिला मंडळ. तर महिला मंडळ मेहनत खूप घेतं, म्हणून त्यांना थोडंसं प्रश्न विचारणं झालंच पाहिजे, म्हणून आपण विचारूया. तर मग सकाळपासून काय काय तयारी झाली? आता श्री चेरेदेव मंदिराचा आज महाप्रसादाचा मोठा दिवस आहे आणि आज महिलांना एवढी उत्सुकता या दिवसाची होती ना. सकाळपासून सगळ्या महिला जमलेल्या आल्यापासून जे त्यांनी सुरुवात केली रांगोळ्यांपासून, आणि रांगोळ्या काढता काढता एका साईडला भटजी पण आले, भटाने आपलं कार्यक्रम केलं, जे पूजेचं कार्य होतं ते केलं. एका साईडला महिला खिचडी बनवत होते उपवासाच्या, एका साईडला भाजी. म्हणजे तो उत्सव असा होता महाप्रसाद का तो आजच्या दिवसासाठी वर्षभर आम्ही वाट बघतो. कारण की एकी आहे नाही, ते चेरेदेवाची एकी आहे आणि त्याने आम्हाला सगळ्यांना एक ठेवलंय. आणि आज बघायला एक ठेवल्यामुळे आज 91 वर्ष स्टार्टिंग आहे, रनिंग आहे. मग आज असं दरवर्षाप्रमाणे महापूजेचा प्रसाद सगळ्या महिला मिळून एकत्र साजरा करायचा हा देवाकडे आमची प्रार्थना आहे. आणि जेवणाची क्वांटिटी पण भरपूर असते ना? भरपूर जेवण. कधी जेवणात प्रसादाची पण भरपूर प्रसाद पण आमच्याकडे कधी कमी नाही पडत नाही. खिचडी पण आम्हाला कमी पडत. उपवास पण सगळेजण आनंदाने करतात. पूर्ण गाव उपवास करतो. पूर्ण गाव. दरवर्षी मोठी मंडळी सर्वजण उपवास. बोला चेरेदेव भगवान की. जय. आमचा हा चेरेदेव मंदिराचा पूजेचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला मला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या कोपरगाव हा व्हिडिओ.